जय श्रीराम मंडळी. आज आपल्या रामनवमीचा होता बाबा तिसरा दिवस, तरी सुद्धा गर्दी काही कमी झालेली नव्हती. आज आम्हाला करायचं होतं आपल्या रामाचं दर्शन, पण मंदिराबाहेर तर एकदम भयंकर गर्दी होती. आम्ही एकदम छान असा टीका वगैरे लावून घेतोय आणि आम्ही डायरेक्ट लाईनीत उभं राहतोय बरं का. आता आम्हाला काही एवढ्या मोठ्या लाईनीतून लवकर दर्शन होणार नव्हतं, म्हणून आम्ही शॉर्टकट यूज करतोय आणि डायरेक्ट समोरूनच आपल्या रामाचं एकदम छान असं दर्शन वगैरे करतोय. आणि दर्शन झाल्यानंतर काही वेळ आम्ही मंदिरात बसतोय. मग आपल्याला जायचं होतं बाबा जत्रेत. आणि जत्रेत सुद्धा एकदम भयंकर अशी गर्दी झालेली होती. आम्हाला काही शॉपिंग वगैरे करायची नव्हती, कारण आम्हाला जायचं होतं पाळण्याच्या दिशेने. पण माझी बहीण प्रत्येक गोष्टीचा भाव विचारायची आणि बाजूला होऊन जायची. आता आम्हाला या गर्दीतून बाजूला व्हायचं होतं, म्हणून आम्ही शॉर्टकट शोधतोय. आम्हाला शॉर्टकट भेटतोय बरं का, पण बॅक साईडनी सुद्धा एकदम भयंकर अशी गर्दी होती. मग आम्ही मस्तपैकी पेढा वगैरे घेतोय आणि ते घेतल्यानंतर फायनली आम्ही येऊन पोहोचतोय पाळण्याच्या दिशेने. आता माझ्या भावाला बसायचं होतं पाळण्यात, पण आमच्या घरचे काय आम्हाला बसूनच देत नव्हते बरं का. मी तर कार बसलेले होते, पण त्याला तर कोणीच बसून देत नव्हतं. त्यामुळे मी एकदम छान अशी तिकीट वगैरे घेते, पण आत्या माझ्यावर एकदम भयंकर चिडलेली होती. तरी सुद्धा आम्ही पाळण्यात बसायची जिद्द करतोय आणि फायनली बसतोय बरं का. पण माझा भाऊ एवढा फट्टू की एकदम बेकार घाबरतोय. त्यामुळं आत्या त्याचा हात पकडते आणि डायरेक्ट त्याला जत्रेच्या बाहेरच घेऊन जाते बरं का. ते झाल्यानंतर आम्हाला एकदम भयंकर अशी भूक लागलेली होती, म्हणून आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये येतोय. तिथं आम्ही 1 तासाआधी ऑर्डर दिलेली होती बरं का. पण 1 तासानंतर फक्त आमच्या डिशेस वगैरे आलेल्या होत्या आणि त्याच्या अर्ध्या तासानंतर आमचं जेवण आलेलं होतं. मग आम्ही एकदम छान असं जेवण वगैरे करतोय. या प्रकारे जातोय आमचा दिवस. धन्यवाद.